बाळासाहेबांनी सांगितलंय, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवा. दादा भुसेंसोबतचा राडा महेंद्र थोरवेंनी एका वाक्यात सांगितला. सत्ताधारी गटातील शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्या शुक्रवारी सकाळी विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. असा कोणताही प्रकार घडल्याचं सत्ताधारी पक्षाकडून नाकारण्यात आलं. मात्र राजकीय वर्तुळात आज दिवसभर याच प्रकाराची चर्चा रंगली होती. मात्र या वादानंतर महेंद्र थोरवे यांनी दिलेली प्रतिक्रिया ही बरंच काही सांगून जाणारी होती. शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि शंभूराज देसाई वेळीच मध्ये पडल्यानं हा वाद जास्त चिघळला नाही. परंतु तोपर्यंत राज्य सरकारची जी शोभा व्हायची होती ती होऊन गेली. आमदार थोरवे म्हणतात, मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे आमदार भरत गोगावले असतील, मी असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितलं की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की दादा, बाकीच्या लोकांची कामं झाली, त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतलं नाही. मी त्यांना विचारायला गेलो तर दादा भुसे माझ्यावरती थोडेसे चिडून बोलले. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्हाला मी सांगितलेलं जनतेचं काम आहे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते तुम्ही करून द्या. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, म्हणून आमच्यात थोडीशी शाब्दिक चकमक झाली. दादा भुसे माझ्याशी जोरात मोठ्या आवाजात बोलले, म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही अशा पद्धतीनं आमच्याशी बोलू नका. आम्हीही आमदार आहोत आणि तुम्हाला मंत्री आम्ही केलं. आमदारांमुळेच तुम्ही मंत्री होत असतात, त्यामुळे तुम्ही आमदारांचा रिस्पेक्ट ठेवायला हवा. माझ्या मतदारसंघातील MSRDCचं काम आहे, त्यांना सांगितलं होतं. त्या कामाबाबत बोर्ड मीटिंगमध्ये चर्चा होणार होती, पण त्यांनी जाणीवपूर्वक बोर्ड मीटिंगमध्ये ते काम घेतलं नाही. वेगळी 2 कामं मात्र त्यांनी त्या ठिकाणी घेतली. मग हे काम आमदारांनी सांगून सुद्धा त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही, याबाबत मी त्यांना जाब विचारला, असं महेंद्र थोरवे म्हणाले. दादा भुसे निगेटिव्ह, ॲरोगंट आहेत. त्यांच्याबाबत सुहास कांदे किंवा अन्य कुणीही आमदार सांगतील. दादा भुसे आमदारांशी नीट वागत नाहीत, विश्वासात घेत नाहीत. मुख्यमंत्री प्रेमानं आमदारांची कामं करतात. मंत्र्यांकडूनही तीच अपेक्षा असते, पण दादा भुसे तसं वागत नाहीत. आमचे अन्य मंत्री चांगली कामं करत आहेत, पण दादा भुसे एकमेव असे आहेत जे चुकीच्या पद्धतीनं वागतात. मुख्यमंत्री स्वतः 16 ते 18 तास काम करतात, त्यांचा आदर्श त्यांनी घ्यावा. मी पहिल्यांदा निवडून आलो आहे, दादा भुसेंपेक्षा वयानं कमी आहे, पण जी कामं लोकांची आहेत ती झालीच पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. मोठ्या लोकांनी, आमदारांनी त्याला प्राधान्य द्यावं ही अपेक्षा आहे. आमदारांची गरजच नाही असं जर ते वागत असतील तर योग्य नाही. आम्ही दोघंही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे विचार आहेत. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. त्यामुळे आमच्यातील शिवसैनिक जागा झाला. दादा भुसेंनी लोकांची कामं करावीत ही अपेक्षा आहे, असं महेंद्र थोरवे म्हणाले.